कथेचं नाव सावकारी. लेखक दी बा पाटील. भर दुपारची ऊन ही अधिक प्रखर झाली. दुष्काळी पट्ट्यात महाराणावर बसलेली लमानवाडी उन्हाच्या झळाने कासावीस झाली. लोकवस्ती अवघी 600 असलेल्या त्या लमानवाडीत घरटी 8-10 एकर जमीन होती. तिला जमीन तरी कशी म्हणायची? उजाड मारहाण असते. पाऊस पडलास तर तिच्यावर खोट्या गवताशिवाय काहीच उगवत नव्हतं. त्याच्या सोबतीला बाबळीची, रानभोरींची आणि कुठं तरी कडुनिंबाची झाडं उभी होती. गेल्या काही वर्षात त्या जमिनीवर नांगरट कुळवट ही झाली नव्हती. कधी पाऊस पडलास तर रान हिरव्या गवताच्या कोंभाने भरून जायचं. त्यावेळी मात्र त्या माराणावर शेरडा मेंढरांची वर्दळ दिसायची. फाटक्या मळकट कपड्यातली पोरं आणि म्हातारे कोतारे खांद्यावर दांडके आडवे धरून त्या मेंढरांच्या कळपा पाठीमागं फिरताना दिसायचे. पुन्हा पाऊस निघून जायचा, रानं वाळायची. तसं मेंढरांचं कळप गायब व्हायचं. त्या रानावर चेटपाखरूही दिसायचं नाही. पुन्हा तिथला मूगपणा आणि उजाडपणा हा असह्य होऊन जायचा. त्या मारानाच्या बगलेवर वसलेल्या लमानवाडीत 100च्या आसपास उमरा, सगळीच्या सगळी घरं ठेंगणी आणि बोटकी. घराच्या बाजूच्या भिंतीलाच दगडांचा खेळा रचून तो केलेला आडोसा. त्याच्या दरवाजावर गोंडपाटाचं दार, तेच न्हाणीघर. अखंड वाडीत एकही गाय किंवा म्हैस नव्हती. तरी पण घरटी एखादी दुसरी शेळी पाळलेली, ती चहाच्या दुधासाठी किंवा लहान बाळांच्या दुधासाठी. त्या शेळ्यांच्या लेंड्या मोताचा दर्प मात्र घराच्या चौकटीत दरवळायचा. अंग मेहनत हेच त्या वाडीच्या जगण्याचं साधन होतं. त्यामुळे वाडीवरचा तांडा 150-200 मैलावर काम शोधण्यासाठी जायचा. त्या तांड्याचा प्रमुख होता तो हऱ्या राठोड. तो तांड्याचा मुकादमच तांड्याच्या जीवावरच मोठा झालेला. माणसं त्याला सावकार मुकादम म्हणायची, कारण आडी अडचणीला तो लोकांना पैसे द्यायचा. हाऱ्या कामं शोधून आणायचा आणि ट्रकात भरून तांडा घेऊन जायचा. त्यामुळे वाडी ओस पडायची. पाठीमागं फक्त म्हातारी माणसं तग धरून राहायची. त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था घरातल्या करत्या पोरांनी केलेली असायची. वाडीवरच्या प्रत्येकाला वाटायचं, एवढं कोसो मैल दूर जाऊन काम करण्यापरास आपल्याच रानात राबावं, कष्ट करावं, आपल्या शिवारात घाम गाळावा. पण लहरी पावसामुळं त्यांचं कष्ट वाया जायचं. गाळलेला घाम मातीमोल व्हायचा. म्हणून हाऱ्या हा वस्तीचा आधार वाटायचा. हाऱ्याबरोबर बाहेर गेलेला तांडा वर्षभर तिकडच राहायचा. तिकडच मिळेल त्या जागेवर नवी लमानवाडी उभी राहायची. मुकादम म्हणून हाऱ्या माणसांना काम मिळवून द्यायचा. त्यांच्या अंगावर पैसे द्यायचा आणि त्या पैशाचं व्याज तो त्यांच्या कामाच्या स्वरूपात वसूल करायचा. तांड्यातल्या प्रत्येकाच्या मजुरीचा 1/4 हिस्सा हाऱ्या घ्यायचा. हे हाऱ्याचं व्याज असायचं. त्यानं दिलेलं मुद्दल तसंच त्या माणसांच्या अंगावर राहायचं. दिलेल्या पैशांचं 25% व्याज हाऱ्या त्यांच्या घामाच्या दामातून वसूल करत राहायचा. थट नडीच्या आर्थिकतेतून माणसाने हाऱ्याचा हा पर्याय स्वीकारलेला. हाऱ्या 50,000 कर्ज माणसांच्या अंग मेहनतीवर द्यायचा. त्याचं कर्ज घेणारी माणसं त्याच्याबरोबर हाऱ्या नेहील तिकडे कामासाठी जायची आणि हाऱ्याला हा पैसा वाडीतलाच नाना राठोड पुरवायचा. हाऱ्याचा आणि नानाचा व्यवहार हा कोणालाच कळायचा नाही. नाना राठोड लमानवाडीचा पुढारी होता. तो नेहमी शुभ्र कपड्यात असायचा. दररोज तो आपल्या 4 चाकी गाडीतून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायचा. रात्री परत यायचा. तो बाहेर काय करतो हे कोणालाच कळायचं नाही. मात्र त्याच्या गळ्यातल्या आणि मनगटातल्या त्या सोन साखळ्यावरून त्याची श्रीमंती दिसायची. त्याची आणि हाऱ्याची सरखी होती. नानाच्या राजकारणासाठी हाऱ्या नेहमी उपयोगी पडायचा. हाऱ्या उंचापुरा आणि तगडा होता. त्यानं पिळदार मिशाने गालावर कल्ल राखलेलं. काळ्या सावळ्या रंगानं आणि तांबूस डोळ्यानं तो उग्र वाटायचा. अंगात पॅन्ट शर्ट घालायचा. त्याच्या पायातलं बूट चालताना आवाज करायचं. डोक्यावरच्या केसांचा भाग हा उलटा पाडलेला. तोंडात नेहमी पानाचा तोबरा धरलेला. पुढच्याशी बोलताना तो बाजूला पिचकारी टाकूनच बोलायचा.
नाना मात्र खुसा होता. त्याच्या डोक्यावरची टोकदार पांढरी टोपी त्याच्या पुढारीपणाची साक्ष द्यायची. बोलताना तो, त्याचं काय आहे असं बोलून सुरुवात करायचा. तो सावकार होता, पण कधीही तो कोणालाही थेट पैसे द्यायचा नाही. त्याचा व्यवहार हाऱ्यासारख्या मध्यस्थामार्फत व्हायचा. अखंड वाढीस अप्रत्यक्षपणे नानाच्या सावकारीत अडकली होती. मध्यम वयीन बंड्या राठोड मात्र याला अपवाद होता. त्यानं कधीच हाऱ्यापुढे हात पसरला नव्हता. तो आसपासच्या भागात स्वतः काम शोधायचा. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एका औद्योगिक वसाहतीत जाऊन तो राब राबायचा आणि आपलं कुटुंब जगवायचा. त्याला सुद्धा 2 मुलं होती. त्याच्या सुद्धा असंख्य अडचणी होत्या. तरी पण तो हाऱ्यापासून 4 हात दूर राहायचा. हाऱ्याच्या ताण्यातून तो कधीच काम शोधायला गेला नाही याची सल मात्र हाऱ्याच्या मनात कायम होती. हाऱ्या मनाशी म्हणायचा, हिला सगळं गाव माझ्या कर्जात आहे, पण बंड्या आपल्याला विचारत नाही. कधीतरी बंड्याला गरज निर्माण होईल आणि बंड्या आपल्या दारात येईल. ही हाऱ्याची धारणा होती. बंड्याही त्याला ओळखून होता. हाऱ्या वस्तीच्या घामाचं दाम घेतोय, वस्तीचं रक्त पितोय असं बंड्याला वाटायचं. पुढे बंड्याचीच नियत फिरली. बंड्याचं धाकटं पोरगं आजारी पडलं. बंड्यानं त्याला जिल्ह्याच्या दवाखान्यात नेलं. त्याच्या तपासणीसाठी आणि औषधाचं बिल 10,000 झालं. डॉक्टर म्हणाले, हे बघा, तुमच्या पोराचं ऑपरेशन करावं लागेल आणि तरच तुमचा मुलगा वाचेल. बंड्यानं विचारलं, डॉक्टर, खर्च किती येईल हो? किमान 40,000 ते 50,000 असं डॉक्टर म्हणाले. बंड्याच्या पायाखालची जमीन हादरली. कारण तपासणीच्या पहिल्या सलामीलाच त्याचा खिसा रिकामा झालेला. आता एवढं पैसा आणायचं कुठून या प्रश्नानं तो पार खचून गेला. त्याला आशेचा किरण दिसत नव्हता. त्याची सासरवाडी पण त्याच्यासारखीच मनगटावर जगणारी. त्या दिवशीची रात्र बंड्याला खायला उठली. नवरा बायकोनं रात्रभर विचार केला. मार्ग सापडत नव्हता. त्याच्या नजरेसमोरून हाऱ्या तरळून गेला. तो एकच पर्याय होता, पण आयुष्य देशोधडीला लावणारा तो पर्याय होता. पैशाच्या व्याजापायी हाऱ्याकडं गुलामासारखं राबावं लागणार होतं. पैसे कधी भेटतील हे सांगता येत नव्हतं. त्याने एका क्षणात हाऱ्याला डोक्यातून काढून टाकला आणि बळजबरीनं त्यानं डोक्यावर पापण्या ओढल्या. दुसऱ्या दिवशीचा उजळलेला दिवस सुद्धा पोराच्या दुखण्याची चिंता घेऊनच उचलला. डाव्या तळव्यावर राखुंडी घेऊन उजव्या हाताच्या मधल्या बोटानं ती दातावर घासत बंड्या उंबऱ्यावर बसलेला. घराच्या अंगणात त्याची बायको हिरा झालोट करत होती. त्याच वेळी नाना राठोडची पांढरी अँबॅसेडर गाडी त्याच्या घरासमोरून धुरळा उडवीत गेली आणि पुढच्या कोपऱ्यावर थांबली. नाना गाडीतून खाली उतरला आणि समोरच्या घरातून गोंदा पवार बाहेर येऊन नानाच्या शेजारी उभा राहिला. दोघात काहीतरी बोलणं सुरू झालं. बंड्याचं लक्ष नानाच्या गाडीवर गेलं. नानानं गाडीच्या पाठीमागच्या काचेवर ठळक अक्षरात लिहून घेतलेलं रावडी राठोड. त्या अक्षरावर बंड्याची नजर गेली. नुकताच एक रावडी राठोड नावाचा सिनेमा गाजलेला. त्या सिनेमातल्या पराक्रमी फौजदाराचं नाव होतं रावडी राठोड. तो फौजदार नानाला आपल्या जातकुळीतला वाटायचा, म्हणून त्यानं गाडीच्या काचेवर त्याचं नाव लिहिलेलं. बंड्यानंही तो सिनेमा पाहिलेला. त्यालाही राठोड आडनावाचा गर्व वाटायचा, म्हणून तो एकटं त्या गाडीवरची अक्षरं वाचत होता. हिराचं बंड्याकडे लक्ष केलं तशी ती त्याला म्हणाली, अहो नानाकडं एवढं एकटक बघायला काय चाललंय? तसा भानावर येत बंड्या म्हणाला, ए बाई, नानाला नव्ह, रावडी राठोडला बघतोया. तशी हिरा म्हणाली, आणि ह्यो नवीनच कोण रावडी राठोड आहे? अहो डोसकं बिस्कं फेरलं नाही नव तुमचं? अहो तो नाना राठोड आहे. अगं होय ग, पण त्याच्याच गाडीवर मागल्या बाजूला त्यानं रावडी राठोड लिहूया. ते वाचतोय नव ते?
आणि कशाबद्दल लिहले म्हणायचं? हे बघ, तुला ते नाही समजायचं. अहो म्हणूनच मी विचारते ना, कशाबद्दल लिहले ते? अगं तो लय पराक्रमी फौजदार आहे, आपल्या जातीचा आहे. एकाच ठोशात 10 गुंडासनी लोळवतो या. आणि तो तुम्हासनी कसा माहिती? हाय माहिती. कुठं राहतो तो? सिनेमाच्या थिएटरात. अगो बाया, म्हणजे त्याला घरदार नाही म्हणा की? अगं तसं नव्ह ग, अगं तो सिनेमातला हिरो आहे. म्हणजे ही सिनेमातली गोष्ट आहे म्हणा की? होय, सिनेमातलीच गोष्ट आहे. अहो खुळ आहेस का काय तुम्ही? अहो सिनेमातली गोष्ट आणि ती हाणामारी खरी असते वय असं म्हणून हिरा त्याला असं म्हणाली. हे बघा कारभारी, तो सिनेमाचं खोड डोसक्यातनं काढून टाका तुम्ही. त्या खोट्या रावडी राठोडला बघण्यापरीस त्या खऱ्या नाना राठोडकडे बघा. अगं त्याला मगाशीच बघितलंय म्या. आणि मग उठा आता आणि त्या नानाला जाऊन भेटा. आणि त्याला कशा पाय भेटू? आता तुमचं डोसक. अहो आता पोराच्या ऑपरेशनला नानाच व्याजानं पैसे देतोय का ते त्याला विचारून बघा तुम्ही जरा. अहो तो मदत करेल, नाही म्हणायचं नाही. जातो मी. असं बोलताना हिरा भावूक झाली. बंड्यालाही नाना आशेचा किरण वाटला, म्हणून तो गडबडीनं उठला. त्यानं चूळ भरली. पाया चपला घालून तो नानाच्या दिशेने गेला. नाना गाडीत बसायच्या नादात होता. तेवढ्यात बंड्या त्याच्या जवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, राम राम नाना. राम राम. राम राम बंड्या, कसा आहेस? असं नाना पुढाऱ्यासारखं बोलला. तसा बंड्या धीर करून म्हणाला, नाना सगळं चांगलं आहे, पण पण काय अडचण आहे? नाना जरा पैसे लागायचं होतं. किती र? तरी बी 50,000च्या आसपास लागायचं आहे. त्यावर नाना म्हणाला, छाछा, मी आपला सरळ माणूस, आपण कधी सावकारकीचा धंदा केला नाही बघ. तुझा काहीतरी गैरसमज झालाय बंड्या. नाना तुम्ही सावकार नाहीचं माहिती आहे मला, तरी पण एवढ्या वेळेला नड काढावी लागते. लय उपकार होतील नाना. पोराचं ऑपरेशन करायचं आहे. असं बंड्या काकोळतीनं म्हणाला. तसं नाना म्हणाला, काय करायचं बंड्या, तुझं सगळं खरंय र, पर म्या बी तुमच्यासारखाच हाय. अरे एवढं पैसे म्या तरी कुठनं द्यायचं? नाना काय बी करा, पण एवढी नड काढा बघा. बंड्या जास्ती जिकिरीला आला. त्यावर विचार करून नाना म्हणाला, बंड्या एक मार्ग आहे. काय आहे? हर्या राठोड तुला व्याजानं पैसे देईल. हर्याचं नाव ऐकून बंड्याला कसं सहज झालं. ज्या नावाबद्दल बंड्याला नेहमी तिरस्कार वाटायचा तेच नाव नानानं उच्चारलं. हर्याला टाळावं म्हणून तो म्हणाला, होय पण नाना, हर्या त्या पर मुलकात आहे, तू कसं पैसे देणार? नाना म्हणाला, असू दे की, म्या हर्याला फोन लावून विचारेन, आणि ती होय म्हणाला तर तात्पुरती तुझी नड काढील मी. बंड्या क्षणभर गप्प झाला आणि म्हणाला, नाना अहो हर्याचं पैसे म्हणजे लय व्याज असतं या, आणि पैशाच्या याजापाय तो गुलामागत माणसं कामाला लावतो. मला नाही जमायचं त्याच्या त्या तांड्याबरोबर जायला. त्यापेक्षा नाना तुम्हासनीच काय असेल ते व्याज देईल मी. असं म्हणतोस? बरं, हर्या पैसे व्याजानं देतो का ते बघायला लागल. असं म्हणून नाना पुन्हा म्हणाला, बघूया, तो रात्री घराकडे ये, तुझ्या समक्षच हर्याला फोन लावतो. एवढं बोलून नाना गाडीत बसला आणि निघून गेला. बंड्या घराकडे आला. त्याने हिराला नानाशी झालेली चर्चा सांगितली. हिरा म्हणाली, सगळं खराय व, पण नाना समजा खोटं बोलतो या. तुम्हाला माहिती नसल, नानाच हर्याचा सावकार आहे आणि ती गावभर चर्चा आहे. फक्त त्यो हर्याच्या नावावर आपलंच पैसे देतो या. हिराचं बोलणं बंड्याला पटलं.
रात्री बंड्या नानाच्या घराची पायरी चढला. पुढच्या सोप्यातच नाना लोंगी लावून दणक्यावर उघडाच बसलेला. बंड्यानं त्याला नमस्कार केला. तसा नाना म्हणाला, ये बंड्या ये, म्या तुझीच वाट बघित होतो. बस हाऱ्याला फोन लावून तो काय म्हणतोय ते तरी बघतो. बस या. असं बोलून नानानं बाजूचा मोबाईल उचलून त्याच्यावर बोटानं टिचक्या मारल्या आणि तो कानाला लावून म्हणाला, हॅलो, हा हारे बा, कसा आहेस? बरा आहेस नवा? तुझ्याकडे एक निकडीचं काम लागलं म्हणून फोन केलाय. त्यो आपला बंड्या राठोड नाही का, बंड्या राठोड, त्याला पैशाची गरज आहे, 50,000ची. तसं नव त्यो म्हणतोय म्या पर मुलकात कामाला येणार नाही, त्या पराच काय होईल ते महिन्याचं महिन्याला याच दिल म्हणतोय. आ नाही म्हणतोस? ए हरे बा, तसं करू नकोस. तो लय अडचणीत हाय बिचारा, त्याच्या पोराचं ऑपरेशन थांबले. अरे पाहिजे तर तुला म्या जामीन राहीन आणि महिन्याचं व्याजबी वसूल करीन. असं म्हणजे 10% खाली व्याज देणार नाही म्हणायचं, असं म्हणतोस? बर विचारतो त्याला, काय म्हणतो ते कळवतो. राम राम. असं म्हणून नानानं फोन बाजूला ठेवला आणि बंड्याला म्हणाला, बंड्या, हाऱ्याचा लय दांडकाच काय, माझ्या मनाला पटत नाही, पण तू मनालाच म्हणून फोन लावला. महिना 5,000 व्याज द्यावं लागेल. काय करायचं ते तूच ठरव बाबा. त्यावर बंड्या म्हणाला, नाना व्याज लय होतं या, म्या कमिवणार किती आणि व्याज देणार किती? अप्पू वाटाला तरी काय खावं ते तुम्ही सांगा. नाना म्हणाला, बरं तुला सोपा मार्ग सांगू बंड्या. व्याज द्यायला जमत नसल तर त्या तांड्याबरोबर कामाला जा की. व्याज कधी फिटल तेव्हा फिटल. हो नाना, अहो तुम्हासनी हो मार्ग सोपा दिसतो या. अहो पण सगळ्या लांब तांडा हाऱ्याच्या व्याजाखाली आणि कामाखाली पार वाळून गेला या. लवकरात लवकर फेटावं म्हणून माणसं मरस्तोर काम करतात. अहो त्यांचा हाल सुद्धा बघवत नाही. मला नाही जमायचं. बरं तुला जे जमल ते तू कर. मी काय सांगू तुला, मी आपला एक समाजसेवक आहे, तुझ्यासाठी मध्यस्थी करतो या. असं नानानं स्पष्ट केलं. बंड्याला सगळंच अवघडल्यासारखं झालं. तो चिंताग्रस्त झाला. पुढं काहीच न बोलता बंड्या उठला आणि सोप्याच्या पायऱ्या उतरायला लागला. पाठीमागून नाना म्हणाला, ए बंड्या, अरे नुसता येडा हायच म्हणायचास तुला का? अरे एवढ्या कमी व्याजानं इलाक्यात कोणी बी पैसे देणार नाही तुला. नानाचं शब्द बंड्याच्या कानावर आलं. तो पाठीमागं वळून म्हणाला, नाना विचार करून सकाळी सांगतो. बरं कसं बी चालतंय. नाना असं म्हणाला. बंड्या घराकडे आला. त्या दिवशीचं जेवण त्याला गोड लागलं नाही. त्यानं नानाशी केलेली चर्चा बायको हिराला सांगितली. हिरा म्हणाली, काय करावं, आपलीच येळ वाईट आहे म्हणायची. होय मानाच हवा तुम्ही, काय बी करून पैसे फेडा येतील. काहीच न बोलता बंड्या अंथरुणावर कलंडला. रात्रभर पोरग तळमळत होतं. बंड्याला झोप लागली नव्हती. काय करावं या प्रश्नानं त्याला घेरला. सकाळी तोंड न धुताच बंड्यानं नानाचं घर गाठलं. त्याला बघून नाना गालात हसला. मनाशीच म्हणाला, कुठे जाणार आहे माझ्या बिगार, या वस्तीला तरी कोण वाले. रामराम करत बंड्या सोप्याच्या पायऱ्या पुन्हा चढला. नाना म्हणाला, बंड्या लई अरवळे आलास, काय ठरलं म्हणायचं? नाना पैसे न्यायला आलोया, मला तुमची आठ मान्य आहे. छाछा, आठ माझी नाही बंड्या, मी आपला तुझ्यासारखा तिराईत आहे. अरे तुझी नड आली या म्हणून मध्यस्थी केली म्हणायची. यावर बंड्या काहीच बोलला नाही. तेव्हा नाना म्हणाला, बरं हाऱ्याच्या कानावर ही गोष्ट घालतो आणि मग तुला पैसे द्यायची व्यवस्था करतो. तसा बंड्या म्हणाला,
अहो नाना, अहो हाऱ्या तर पर मुलखात आहे. तो इकडे येणार कधी आणि मला पैसे मिळणार कधी? अहो नाना, मला तर लगेच गरज आहे. बंड्याला दिलासा देत नाना म्हणाला, अरे बंड्या, अरे पैशाची काळजी करू नकोस. हाऱ्या होय म्हणला की मी माझ्या जवळच देतो तुला, ते पण तुझ्या नडीसाठी. असं बोलून नानानं मोबाईल फोन उचलून कानाला लावला आणि म्हणाला, हॅलो, हा अरे बा, ती काल तुला बोललेली गोष्ट. हा, बंड्या 10% व्याज द्यायला तयार आहे. व्याजाचा हप्ता तुला महिन्याच्या महिन्याला पाहिजे, हेच नवं का? बंड्या तयार आहे. काय म्हणलास? महिन्याला 5,000 रुपये व्याज नवं? हा देतो म्हणालाय. हा काय, स्टॅम्पवर सही घे म्हणतोस? बरं घेतो सही. बरं, तू इकडे येईपर्यंत पैसे माझ्या जवळच देतो, आल्यावर मला देतो. जाऊ दे, बंड्या गरीब आहे. अरे पोराच्या आजारानं कात्रीत घावलाय, काय करायचं? येळ वाईट असते बाबा. एवढं बोलून नानानं फोन बंद केला. तो आतल्या खोलीत गेला आणि बाहेर येताना हातात 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आला आणि बंड्याला म्हणाला, बंड्या, हो स्टॅम्प पेपर पण हाऱ्याचाच आहे. जाताना माझ्या हवाली करून गेलाय. तो त्याचा धंदाच आहे. खरं सांगू बंड्या, माझ्या मनाला ह्यो व्याजाचा धंदा पटत नाही. तरी पण हाऱ्या माणसाची नड काढतो या, म्हणून काय बोलायला येत नाही. असं बोलून नाना बंड्या पुढे बसला. त्यानं पेपर बंड्या समोर जमिनीवर ठेवला. सोबत आतून आणलेलं शाईचं पॅड उघडत म्हणाला, हा ह्यात अंगठा रोतीव आणि ह्या पेपरवर मी सांगतो तिथं उठीव. कोरा स्टॅम्प पेपर बघून बंड्या गोंधळला. तो नानाला म्हणाला, पण नाना, अहो कोऱ्या कागदावर अंगठा कशा पाय पाहिजे? नाना म्हणाला, अरे तो भिवू नकोस, त्या धंद्यात असंच चालतं. अरे पैसे देणाऱ्याला काहीतरी आदर पाहिजे का नाही? पण नाना, अहो त्याच्यावर काहीच लिहिलं नाही. खरं सांगू बंड्या, अरे अशा कोऱ्या कागदावर पैसे द्यायचं धाडस अरे या गावात हाऱ्याशिवाय कुणीच करणार नाही. काय करावं? असं म्हणून बंड्या बोचकाळ्यात पडला. तरी पण दुसरा इलाजच नव्हता. तेवढ्या नानानंच त्याचा डावा अंगठा धरून पॅडच्या शाईत रुतवला आणि स्टॅम्पच्या तळाला उठवला. आपली मोठी चूक झाली असं वाटून बंड्याला घाम फुटला. त्याच्या चेहऱ्याकडे बघत नाना म्हणाला, अरे बंड्या, अरे एवढ्या सकाळी तुला उघडायला लागलं का काय? हा, नाही, जरासं उकळल्यागत वाटतंय. उठता उठता नानानं भिंतीवरचं पंख्याचं बटन दाबलं. बंड्याच्या डोक्यावरचा पंखा फिरायला लागला. त्याच्या वाऱ्यानं त्याला जरासं बरं वाटलं. नाना स्टॅम्प पेपर घेऊन आत गेला आणि 50,000चं पुंडकं घेऊन तो बाहेर आला. तो बंड्याच्या हाती देत म्हणाला, ए बंड्या, पाहिजेल तर मोजून घे, पुन्हा तक्रार नको बघ. पुंडकं दणक्याच्या खिशात कोंबत बंड्या म्हणाला, नाना, तुमच्यावर विश्वास आहे. लय उपकार झालं बघा, लय उपकार झालं. अरे बंड्या, ह्यात उपकार कसलं म्हणायचं? अरे पहिल्यापासून ह्यो आपला मला समाजसेवेचा नाद आहे आणि त्यातच मला समाधान मिळतं बघ, दुसरं काय. पैसे घेऊन बंड्या नानाच्या घरातून बाहेर पडला. त्याला पाठमोरा बघत नाना तोंडातल्या तोंडात पुटपुटला, हा, दांड्यावरचा ह्यो शेवटचा माणूस बी माझा देणकरी झाला म्हणायचा. हा, बंड्याच्या पोरग्याचं ऑपरेशन केलं. पोरगं बरं झालं. आता बंड्या विजापूरच्या MIDCत 12 तास राबायला लागला. हाऱ्याच्या व्याजाची तोंड मिळवणी करत राहिला. तो व्याज नानाकडे पोहोच करायचा आणि नाना म्हणायचा, बंड्या, तो हाऱ्याना त्याच्या सवडीने येतो आणि व्याज घेऊन जातो, करतो त्याला पोच. काळाचं चक्र फिरत राहिलं. वर्ष संपलं. नानाला व्याजापोटी बंड्यानं 60,000 रुपये दिलं. पुढं दुसरं वर्ष संपलं. पुन्हा 60,000 रुपये दिलं. तरी पण मुद्दल तसंच राहिलं. मुदलापेक्षा व्याज मोठं झालं.
एकाच वेळी हाऱ्याचं 50,000 रुपये कसं फेडावं या चिंतेनं बंड्याला घेरलं. त्यातच अधूनमधून तो काम करत असलेली फॅक्टरी ही काही दिवसांसाठी बंद व्हायची. त्यामुळे बंड्याच्या घरातला खर्चाचा ताळमेळ हा विस्कळीत होऊन गेला. असं कर्जबाजारी जगण्यापेक्षा मरून जावं असं बंड्याला वाटायला लागलं. ज्यादा कामानं तोही थकला होता. बंड्याच्या मनातला आत्महत्येचा विचार हा सतत बाळावत निघाला. एका संध्याकाळी बंड्या एसटीनं शहरात चाललेला. त्याच्या शेजारी बसलेली 2 माणसं हातातलं वर्तमानपत्र वाचून एकमेकात चर्चा करत होती. त्यातला एक जण म्हणत होता, ऐक ना, अरे शेतकरी आत्महत्या का करतोय तेच कळना झाले बघ. खाजगी सावकारांच्या विरोधात सरकारनं त्यांना संरक्षण दिलंय. खाजगी सावकारकी मोडून काढण्याची घोषणा केली. तरी पण प्रत्येक आत्महत्या खाजगी सावकारांच्या जाचातून होते. याला काय करायचं? दुसरा माणूस म्हणाला, अरे सरकार खाजगी सावकारी विरुद्ध ठाम भूमिका घेतंय हे जरी खरं असलं तरी कर्ज घेणारा माणूस आपल्या अन्यायाविरुद्ध दाद मागायला पोलिसात जात नाही. अरे मग सरकारनं तरी काय करायचं? तो कसा जाईल? तो गरीब असतोय म्हणून सावकाराचं कर्ज घेतो आणि कर्ज देणारे सावकार मंडळी ही सराईत गुंड आहेत. शिवाय त्यांचं भी हात पोलिसापर्यंत पोचताय. बाबा, असं नाही म्हणता येणार. कारण ज्या शेतकऱ्याने खाजगी सावकारी विरुद्ध पोलिसात तक्रारी दिल्यात ना त्यांना न्याय मिळालाय. आणि पोलिसांनी बी सावकारांच्या मुसक्या आवळल्याची अरे कितीतरी उदाहरणं आहेत. सगळं खरं असलं तरी कर्जबाजारी माणसंच हिंमत बांधून तक्रार देण्याचं धाडस करत नाहीत. त्याने ती धाडस केलं पाहिजे. असं फास लावून मारण्यापेक्षा सावकाराशी 2 हात करून मेलेलं काय वाईट र? असा त्या दोघांचा संवाद ऐकत ऐकत बंड्या प्रवास करत होता. गाडी तालुक्याच्या शहरात येऊन थांबली. माणसं पाय उतार झाली. त्यांच्या पाठीमागून बंड्याही उतरला. पण एसटीत ऐकलेल्या त्या 2 माणसांच्या संवादानं त्याच्या मनात घर केलं. पुढं असंच दिवस सरकत गेलं. एसटीतला संवादही बंड्या पार विसरून गेला. पुढं त्याचं जगणं अधिकच जिकिरीचं झालं आणि रात्रंदिवस बंड्या मरणाचाच विचार करत राहिला. राब राब राबावं आणि सावकार नाना राठोडच्या व्याजासाठी जगत राहावं अशी त्याची गत झाली. एका दिवशीची रात्र त्याला खायला उठली. नानाच्या कर्जाचा विचार करून तो गलीत गात्र झाला. घरातला अंधार अंगावर धावून आल्यासारखा वाटायला लागला. जगावं की मरावं या एकाच प्रश्नानं त्याला घेरलं. आणि भर मध्यरात्री बंड्या अंथरुणावरून हळूच उठला. त्यानं शांतपणे आपल्या झोपलेल्या बायकोकडं हिराकडं पाहिलं. आपल्या पोराकडं बघत डोळ्यातून अश्रू ढाळलं. तो आबदार पावलांनी बंद दारापर्यंत आला. आवाज न करता त्यानं दाराची कडी हळूच काढली. तो बाहेर आला. दरवाजाच्या तोंडाला बांधलेली शेळी ती धडपडून उठली. तिच्या पाठीवरून हात फिरवत बंड्यानं तिच्या गळ्यातली दोरी सोडवून घेतली. शेळीला मोकळं केलं. शेळीची दोरी हातात घेऊन तो अंधारातून चालत राहिला. वस्ती बाहेरच्या एका शेतात लिंबाचं झाड दिसलं. बंड्या झाडाखाली पोहोचला. झाडाखालचा अंधार गडद भेसूर वाटत होता. बाजूच्या माराणावरचा रातवा विचित्र आवाजात ओरडत होता. बंड्याला कशाचीच भीती वाटत नव्हती. तो दोरी घेऊन झाडावर चढला. पायाखालच्या फांदीला त्यानं दोरी बांधली. त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला फास तयार करून त्यानं तो आपल्या गळ्याभोवती अडकवला. आता क्षणभरातच तो फांदीवरून खाली उडी घेण्याच्या विचारात फांदीवर पाय सोडून बसला. त्याला त्याची बायको आणि पोरगा आठवला. पुन्हा त्याच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली. तो मनाशीच म्हणाला, आपल्या माघारी ते जगतील कशी तरी. निदान सावकाराचं तरी झंगाट मिटल है ना. आणि त्या क्षणीच बंड्याला पाठीमागं एसटीतून प्रवास करताना त्या 2 अनोळखी माणसांचा संवाद आठवला. त्यातला एक माणूस म्हणाला होता, अरे कर्ज बाजारी माणसानंच हिंमत बांधून ना तक्रार देण्याचं धाडस केलं पाहिजे. असं फास लावून मारण्यापेक्षा सावकाराशी 2 हात करून मेलेलं काय वाईट. हे वाक्य बंड्याला पुन्हा पुन्हा आठवत राहिलं. बंड्या अस्वस्थ झाला.
तो मनाशीच म्हणाला, हा, त्या माणसाचंच बरोबर आहे. असं भ्याकाडागत मरण्यापरीस 2 हात करून मेलेलं काय वाईट. आपण पोलिसात तक्रार दिली तर काय करील नाना? मारीलच नवा. असं आपल्या हातनं मरण्यापरीस त्याच्या हातनं मरण येईल. काय होईस ते होईल, बघू पुढच्या पुढं. बंड्या बिनधास्त झाला. मरणाचा विचार त्यानं झटकून टाकत आपल्या गळ्यातला फास काढला आणि घराची वाट धरली आणि गुपचूप अंथरुणावर जाऊन कलंडला. सकाळी तो नेहमीपेक्षा प्रसन्न मुद्रेनं उठला. आवराआवर करून न्याहारी करताना तो बायकोला म्हणाला, ए हिरा, आज मी नव्या कामगिरीवर जाणार आहे आणि जाता जाता तुला बी एक गोष्ट सांगायची आहे. उत्साही होत बायको म्हणाली, अहो मग सांगा की. अहो मला बी गोष्टी ऐकायला लय आवडतं. अगं तसली गोष्ट नाही ग. अहो मग कसली? आपल्या संसारातले. अहो मग त्यात नवीन काय? अहो मी अभि तुमच्या बरोबरीनं संसार केलाय नव, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अगं तसं नव, म्या आपल्या कर्जाबद्दल बोलणार आहे. त्या नाना सावकाराचं म्हणताय का? होय, त्यांचंच. अहो त्यांचं महिन्याला व्याज भागते नव. अगं भागतंय की. तसं म्हणशील तर कर्जाच्या दुपटीनं व्याज दिलंय. काय म्हणावं या कर्जाला? अहो असलं कसलं व्याज हाय व म्हणायचं. हिराच्या या बोलण्यावर क्षणभर बंड्यानं श्वास घेतला आणि हिम्मत करून म्हणाला, हा, हे कर्ज फिटल असं मला काय वाटत नाही. म्हणून जीव द्याचा विचार डोसक्यात आला होता. पण बंड्याचा सूर घोगरा झाला. हिराचं डोळं भरलं. ती कापड्या आवाजात त्याला म्हणाली, आवाजला वाईट वांगाळी विचार करू नका तुम्ही. अवलोकनाचं चण खाऊन दिवस काढू आपण, पण कर्ज फेडूया हे सगळं. थोड्या वेळानं बंड्या म्हणाला, हे बघ हिरा, एक मार्ग आहे यात, पण लय जोखमीच आहे. काय करायचं म्हणतासा? त्या नाना आणि हार्या विरोधात पोलिसात तक्रार द्यायचा विचार केलाय. आता दुसरा मार्गच नाही मला. हिरा हादरली. तिला धडकी भरल्यासारखं झालं. ती म्हणाली, अहो असं करण्यानं लय मोठा वैरवाद होईल. अहो नाना तो पुढारी आहे, तो गावात राहू द्यायचा नाही. आणि तुम्ही तर त्या कोऱ्या कागदावर अंगठा बी दिला असा नव्हा, त्याचं काय करायचं? हिरा दडपणाखाली बोलली. त्यावर बंड्या म्हणाला, हे बघ हिरा, नाना काय करेल? ठार मारेलच नव्ह का? आता म्या मेलेल्या मेंढरावानीच आहे. मला जाळाची भ्या वाटत नाही. मी हातानं मारणार होतो, त्यापेक्षा नाना मारू दे की, काय होतंय? त्यांचा असा संवाद सुरू होता. त्याच वेळी गल्लीत कोणीतरी ठो ठो बोंब ठोकली. बायकांच्या रडण्याचा आवाज यायला लागला. दोघंही लगबगीनं घरातून बाहेर आली. आनंदा राठोडच्या घरापुढं 2 मोठ्या गाड्या येऊन थांबलेल्या. तिथंच रडारड चाललेली. तिथं हार्या आणि कामावर गेलेला तांडा आनंदाचं प्रेत घेऊन परत आलेला. बंड्या गडबडीनं तिथं गेला. तिथल्या गर्दीत शिरला. गर्दीत चर्चा चाललेली. कोण म्हणत होता, आंदू लय दारू पित होता. कोणी म्हणाला, कामानं अशक्त झाला आणि मेला. तांड्यातून आलेल्या रोहिदासला बंड्यानं विचारलं, काय झालं म्हणायचं, कशानं मेलाय? रोहिदास म्हणाला, काय होतंय, हाऱ्याच्या कर्जापाय आंदोलन मरणाचं काम केलं. त्याला एकच ध्यास लागलेला, हाऱ्याचं कर्ज फेडायचं कसं. पण बिचारा काम करून करून हाऱ्याच्या व्याजातच मेला. आधी कामानं त्याचं काळीच बंद पडलं म्हणत्यात. काय करावं, गरीबाचं जगणं बी मरणासारखंच असतंय. आंदू मेला काय आणि जगला काय, दोन्ही बी सारखंच होतं. सुटला बिचारा, सुटला. रोहिदाच्या शब्दाने बंड्याच्या मनात कळवळ उठला. आंदू लागणी देऊन तो घरी आला. हाऱ्याबद्दल त्याच्या मनात विषाची ठिणगी पडली. तो मनाशीच म्हणाला, आंदू काय आणि आपण काय, हार्याला हातात सोडायचा नाही. हा, मनाचा ठाम निर्धार करून दुपारी त्यानं
तालुक्याचं पोलीस ठाणं गाठलं. फौजदार शिंगाडे बाहेरच्या व्हरांड्यातच उभे होते. त्यांना त्यानं वाकून नमस्कार केला. बोला, काय काम? शिंगाडे करड्या आवाजात बोलले. साहेब, एक फिर्याद द्यायची आहे. फिर्याद म्हणल्यावर शिंगाडेचा चेहरा खुलला. तो मनाशीच म्हणाला, मला वाटलं आज दिवस कोर्टात जातो की काय. हा. त्याला घेऊन शिंगाडे आत गेला. स्वतःच्या खुर्चीत बसून म्हणाला, बोल, काय फिर्याद आहे? त्यावर बंड्यानं नानामार्फत हाऱ्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडीसह सविस्तर माहिती फौजदारांना दिली. त्याचं ऐकून घेत शिंगाडे म्हणाले, म्हणजे तो पुढारी पण करणारा नाना राठोड सावकारीचा धंदा करतो का? असं बोलून त्याने टेबलवरची बेल वाजवली. तसं बाहेरच्या खोलीतले हवालदार कोळी लगबगीनं जी साहेब जी असं म्हणत दरवाजात आले. त्यांना साहेब म्हणाले, या माणसाची फिर्याद लिहून घ्या आणि ताबडतोब गाडी पाठवून त्या नाना राठोड आणि हाऱ्याला घेऊन या लगेच. बंड्याला फौजदार कडक शिस्तीचा वाटला. त्यांना हवालदारापुढं फिर्याद दिली. ती हवालदारानं जशीच्या तशी डायरीला लिहून घेतली आणि बंड्याला म्हणाला, चल याच्यावर सही कर. बंड्यानं मोडकी तोडकी सही केली. हवालदारानं डायरी निघून फौजदारापुढं ठेवली. त्याच्यावर नजर फिरवीत फौजदार म्हणाले, काय रे बंड्या, मगाशी म्हणालास की नानानं कोऱ्या स्टॅम्पवर तुझा अंगठा घेतलाय आणि तू तर इथं सही केलीस. होय साहेब, नानानं अंगठा मागितला म्हणून मी त्याच्या कागदावर अंगठा रुतवला. हवालदार साहेबांनी सही मागितली म्हणून मी सही केली, असं बंड्यानं स्पष्टीकरण दिलं. त्यावर गालात हसून साहेब म्हणाले, वाह, जे झाले ते बऱ्यासाठी झाले. असू दे, तुझा त्यांचा बंदोबस्त आम्ही पार करतो. बंड्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठच पोलीस गाडीही त्याच्या गावाकडे गेली आणि तासाभरातच नानाला आणि हाऱ्याला घेऊन परत आली. हवालदारानं दोघांनाही साहेबांपुढे नेलं. नाना नेहमीसारखाच हसत मुखानं नमस्कार करत शिंगाडे साहेबा समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला, बोला साहेब, काय आज्ञा? तसा आवाज चढवून शिंगाडे म्हणाले, ए साळ्या, पहिल्यांदा खुर्चीतून उठून सरळ उभा राहा. इथं तू माझा पाहुणा म्हणून आलेला नाहीस, तुला आरोपी म्हणून आणलाय. अहो पण साहेब, कशा पाय कशा पाय? ए, तुझ्या विरुद्ध बंड्या राठोडची फिर्याद आली. तू खाजगी सावकारकी करतोस, गोरगरिबांचं बळजोरीनं कोऱ्या स्टॅम्पवर पेपरवरती अंगठं उठवून घेतोस, मुदलाच्या दुप्पट तिप्पट व्याज घेतोस आणि वर तोंड करून कशापाय म्हणून विचारतोस. हा? नाना भांबावला आणि म्हणाला, साहेब, अहो मी कशाला करू सावकारकी साहेब, मी नाही करत. ह्या हाऱ्याच्या पैशाची मी फक्त मध्यस्थी केली. अहो पैसे बी हाऱ्याचं आणि व्याज बी हाऱ्याचं. साहेबानं रागानं हाऱ्याकडे बघितलं. हाऱ्या थरथर कापायला लागला. तो म्हणाला, ओ साहेब, देवाच्यानं नाही व आईच्यानं नाही साहेब, मला ह्यातलं काय बी ठावं नाही. अहो म्या बंड्याला पैसे दिल्यालंच नाहीत, काहीच नाही दिल्यालं. हाऱ्या शपथ द्यायला लागला. त्यावर साहेब नाना म्हणाले, तो स्टॅम्प कुठं आहे? नाना गप्प झाला. तसे खुर्चीतून उठत साहेब म्हणाले, ओ हवालदार, तो सत्य बोलो पट्टा घेऊन या. या पुढाऱ्यांची कातडी सोडून काढतो, त्याशिवाय हा बोलायचा नाही. साले हे दोघेही सावकारकीचा धंदा करून ना गरिबांना लोबाडणार आणि यातून कोणी आत्महत्या केली की सरकार आमच्या नावानं बोंबलणार, पेपरवाले आम्हाला दोषी ठरवणार. आणा तो पट्टा घेऊन या. असं साहेब बडबडत पुढे गेले. तसा नाना त्याच्या पायावर वाकून म्हणाला, हे बघा साहेब, स्टॅम्प आहे माझ्याकडं, देऊन टाकतो लगेच. पुन्हा साहेब म्हणाले, तरी पण नाना, तू आरोपी नंबर 1 आणि हा हार्या आरोपी नंबर 2. गायावाया करत पुन्हा नाना म्हणाला, साहेब, तुम्ही ज्या म्हणशीला ते ऐकतो म्या, पण एवढी केस काय बी करून मिटवून टाका. हे बघा साहेब, पुन्हा कधी कधी असल्या भानगडीत नाही पडत. बघा तुम्ही, असं आता मिटवायचं एवढं सोपं नाही. गुन्हा डायरीत नोंद झालाय, तो काढून टाकायचा असेल ना तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. ओ साहेब, अहो किती किंमत मोजावी लागेल सांगा ना तुम्ही. असं काकुतीनं नानानं विचारलं. तशी हाताची 2 बोटं नानाच्या डोळ्यासमोर धरून
साहेब म्हणाले. 2 पेट्या, कळलं का? हो साहेब, लय होत्या त्या, लय होते. हा, गुन्ह्याच्या मानाने फार कमी आहेत. कारण बंड्याला स्वतःची सही करायला येते, तरी पण तू त्याचा हातपाय बांधून स्टॅम्प पेपरवर त्याचा अंगठा उठवून घेतला सा. आणि या प्रकरणात तुला 6 कलम लागतील. चालतील? ओ साहेब, अहो देवाची शपथ घेतो म्या, खरं शपथ घेतो. बंड्यानं तुम्हासनी सारं सारं खोटं सांगितले. अहो साहेब, मी त्याचा हातपाय बांधलं नाही. अहो त्यानं सरळपणानं सांगता दिला आहे. तुमचं सगळं खरं असेल तरी त्याची फिर्याद तशी आहे. मी तर त्याला काय करणार? हे ऐकून नाना हादरला. तो साहेबांना म्हणाला, ओ साहेब, 1 लाखावर प्रकरण संपवा. तुम्ही मला देवासारखा आहेसा. एवढ्या वेळेला माफ करा साहेब, माफ करा. बरं ठीक आहे, काढू काहीतरी मार्ग. आता डायरी फाडायची म्हणजे एवढं सोपं काम नाही, तरी पण तुझ्यासाठी करू. जा घरी आणि तो स्टॅम्प पेपर आणि ठरलेली रक्कम घेऊन ये लगेच. साहेब असं म्हणताच नानानं उसासा टाकला आणि म्हणाला, लगू गावाकडे जाऊन येतो, आलोच बघा साहेब. साहेबांना हाऱ्याला पोलीस ठाण्यात बसवून घेतला आणि नाना पोलीस गाडीतून जाऊन तो स्टॅम्प पेपर आणि 1 लाख रुपये घेऊन आला. साहेबांनी पैशाचं बंडल नानालाच आपल्या टेबलच्या लाकडी कप्यात टाकायला लावलं आणि त्या स्टॅम्प पेपरचं तुकडं करून ते हवालदार माळीच्या हाती देत म्हणाले, हा फाडलेला स्टॅम्प पेपर बंड्याकडे पोच कर आणि त्या दोघांच्याकडून इथून पुढे चांगल्या वर्तणुकीबद्दल लेखी जबाब लिहून घे. उद्या जर या साल्याने बंड्याच्या केसाला जरी धक्का लावला ना, तर यांना जन्माच्या आदर घडवतो. साहेबांच्या सांगण्याप्रमाणे हवालदारानं त्यांचं लेखी जबाब घेतलं आणि त्यांना सोडून दिलं. दोघेही पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी दिवस मावून गेला होता. नानानं आपल्या ड्रायव्हरला फोन करून आपली गाडी मागवून घेतली. गाडीत बसताना हाऱ्या नानाला म्हणाला, ए लागा नाना, अरे काय म्हणून मला गरीबाला ह्या केसमध्ये अडकवलंस रा तू? हा, अरे माझी काय चूक सांग तू. अरे काय नसताना तू माझं नाव घेतलं, अडकवलं. नाना हाऱ्याला हात जोडत म्हणाला, ए हार्या, चूक माझी झाली बाबा, तुझं काय बी चुकलेलं नाही. पण आता झालं गेलं, गंगेला मिळालं. असं समजून झाल्या प्रकारची कुठं बी वाच्यता करू नकोस तू. मलाच दुर्बोधी झाली आणि मी बंड्याला पैसे दिलं. ते वसुलीसाठी तुझ्या नावावर मी खपवलं होतं. तुझी काय बी चूक नाही, मला माफ कर. त्यावर रागानं हाऱ्या म्हणाला, म्याना, मी आता बंड्याला सोडणार नाही. त्यानं फिर्यादीत माझं नाव घालायचं काय संबंध? तसा हाऱ्याचा खांदा थोपटत नाना म्हणाला, अरे हार्या, अरे जरासं सबुरीनं घे बाबा, लय डोसकं गरम करू नकोस. पोलीस ठाण्यात लेखी जबाब देऊन आपण दोघं बी अडकलोय. आता बंड्याला मुस्काडा जरी दिलीस ना, तरी आपल्याला लय महागात पडेल. आणि म्हणून म्हणतो, झालं गेलं डोसक्यातनं काढ बाबा आणि शानपणानं वाग. माझं चुकलं म्हणलं ना मी आता. नानाच्या या सांगण्यावर हाऱ्या गप्प झाला. अंधार पडताना नानाची गाडी गावात आली. नानानं गाडी बंड्याच्या घरापुढे उभी करायला ड्रायव्हरला सांगितलं. नानानं गाडीची काच खाली घेतली. बंड्या अंगणातच उभा होता. तो 4 पावलं पुढे गेला. नानाला बघून त्याच्या अंगावर काटा आला. नाना हातवारी करून बंड्याला म्हणाला, ए बंड्या, ए बरं केलं नाहीस बघा, तू बरं केलं नाहीस. जेवलेल्या ताटात मुतलाच बघतो. ए बरं केलं नाहीस तू बंड्या. नानाच्या शेजारी बसलेला हार्या म्हणाला, ए बंड्या, अरे तुझी माझी गाठभेट तरी हाय गार कधी? मग कशापाय माझं फिर्यादीत नाव तू घातलंस? तुला हे बरं पडायचं नाही बरं पडायचं. हाऱ्याचे दमदाटी ऐकून बंड्या गाडीजवळ येत म्हणाला, नाना, तुम्हासनी व्याजापायी कर्जाच्या दुपटीने व्याज दिलं तरी तुमची भूक भागणा झाली. मग म्या तरी कसं जगावं म्हणून दिली फिर्याद. त्यावर हार्या म्हणाला, बरं बघू, येळ आल्यावर तुला सोडत नाही. हा. हाऱ्याच्या बोलण्याचा बंड्याला राग आला. तो हातवारे करत म्हणाला, म्हणजे तुम्ही मला धमकी द्यायला आलाय म्हणा की, पण ध्यानात ठेवा, मेल्याला मेंढरू आगीला घाबरत नाही, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. तसा खालच्या आवाजात नाना म्हणाला, ए बंड्या, अरे तसं नव्ह र, तुझा गैरसमज होतोय काहीतरी. अरे आम्ही तुला धमकी द्यायला आलेलो नाही.
आपली विनंती करावी म्हणून आलूया. नाही, काय नाही, अडचण नाही, तू नग टेन्शन घेऊ. बरं बरं असं म्हणत बंड्या वळला आणि घरात गेला. त्याला पाठमोरा बघत नाना म्हणाला, काय करावं, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी आपली गत झाली. हाऱ्या काहीच बोलला नाही. पुन्हा नानाच म्हणाला, बंड्या लय भारी भेटला म्हणायचा. त्यानं बिरजेपेक्षा माझी वजाबाकीच लय केली. गाडी हाऱ्याच्या दारात येऊन थांबली. खुदो खुद हसत हाऱ्या गाडीतून उतरला आणि नानाला म्हणाला, नाना, नुसती वजाबाकीच नाही तर त्यानं व्याजासकट तुमचं मुदल बी नेलं या आणि तुमच्या हातात धुपाटणं दिलं. असं म्हणून हाऱ्या निघून गेला आणि कपाळावर हात मारून घेत नाना म्हणाला, आम्हासने काय म्हणून ही सावकारकीची अवदसा सुचली म्हणायची. काय कळलंच नाही. करायला गेलो एक आणि झालं एक.